श्री अष्टावक्र गीता अध्याय 4. जनक म्हणाला, ज्यांच्या आत मी अहंकार शिल्लक उरला नाही, सहज वाट्याला आलेले सुखदुःखांचे भोग भोगणाऱ्या आत्मज्ञानी धीर पुरुषाची बरोबरी संसाराचे ओझे डोक्यावर घेणाऱ्या मूढ पुरुषांना कधीही करता येणार नाही. ज्या पदाच्या प्राप्तीच्या इच्छेने सर्व देवताच काय, पण इंद्रही दीनवाना होतो, त्या पदावर, त्या परमोच्च पदावर पोहोचूनही, त्या सिंहासनावर बसूनही योगी हर्ष करीत नाही. तेथेही तो साक्षी बनूनच राहतो. जसा आकाशाशी संबंध आहे असे भासवणाऱ्या धुराशी आकाशाचा संबंध नसतो, तसाच पाप पुण्याचा त्या पदावर आरूढ झालेल्या पुरुषाच्या अंतःकरणाशी संबंध नसतो. ज्या महात्म्याने ह्या सर्व जगाला स्वतःच्या आत्म्याप्रमाणेच जाणले, त्या वर्तमान क्षणाच्या साक्षी बनलेल्या महात्म्याला जसे स्फुरले तसे वागण्यापासून कोण रोखू शकेल? ब्रह्मापासून मुंगीपर्यंतच्या 4 प्रकारच्या जीवांच्या समूहापैकी ज्ञानालाच इच्छा व अनिच्छा थांबवण्याचे निश्चित सामर्थ्य आहे. तो दोन्हीपासून मुक्त आहे. कधी कुणी विरळाच आत्म्याला अद्वय आणि जगदीश्वर रूपात जाणत असतो, एक रूप होतो. मग त्याची मर्जी राहत नाही. मग तो तेच करतो जे प्रभू करवून घेतो. आणि मग विश्वाची एक रूप झालेल्या अशा अद्वय पुरुषाला कशाचे भय वाटणार? कारण भय वाटण्याला त्याला पर कोणीच नाही. अध्याय 4 समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय 5. श्री अष्टावक्र म्हणाले, तुझा कोणाशीही संबंध नाही, त्यामुळे तू शुद्ध आहेस. तू कशाचा त्याग करू इच्छितोस? अशा रीतीने देहाभिमान नाहीसा करून तू मोक्षाला प्राप्त हो. अशीच भावना कर की माझ्यापासून संसार निर्माण झाला आहे. जसा समुद्राच्या पाण्यात बुडबुडा उत्पन्न होतो आणि स्वतःला व जगाला, स्वतःला व समष्टीला एक समजून, एक जाणून तू मोक्षाला प्राप्त हो. दृश्यमान जगत प्रत्यक्ष दिसत असले तरी दोरीवर सापाचा आभास व्हावा तसे आभास रूप आहे. तुला शुद्धाला, मलरहिताला ते नाही असे जाणून तू लयाला, निर्वाणाला प्राप्त हो. दुःख व सुख, आशा आणि निराशा, जीवन व मृत्यू जो समान मानतो, असा पूर्ण होऊन तू लयाला म्हणजे मोक्षाला प्राप्त हो. अध्याय 5 समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय 6. जनक म्हणाला, मी आकाशाप्रमाणे आहे. संसार घड्याप्रमाणे प्रकृतीजन्य आहे, म्हणजे बनतो व पुष्ट होतो. आकाशावर ह्याचा काही परिणाम होत नाही, कारण साक्षी तर आकाशासारखा अलिप्त आहे. ह्यामुळे ह्याचा न त्याग करायचा आहे, न स्वीकार करायचा आहे, न लय करायचा आहे असे मी जाणतो. मी समुद्रासारखा आहे. हा संसार तरंगासारखा आहे, म्हणून त्याचा त्याग किंवा स्वीकार करायचा आहे असे नाही असे मी जाणतो. मी शिंपल्यासारखा आहे. विश्वाची कल्पना शिंपल्यावरच्या चांदीसारखी आहे असे ज्ञान आहे. म्हणून न त्याचा त्याग आहे, न स्वीकार आहे, न लय आहे. मी सर्वभूतांत आहे व सर्व भूते माझ्यात समाविष्ट आहेत. त्यामुळे कशाच न त्याग आहे, न ग्रहण आहे, न लय आहे.
अध्याय 6 समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय 7. जनक म्हणाला, मी अंतहीन महासमुद्र आहे. त्यात विश्वरूपी नाव आपल्या आपणच वायूने डोलत आहे. मला त्याबद्दल असहिष्णुता नाही. माझ्या अंतहीन महासमुद्रात जगरूपी लाट स्वभावतः उठो वा नाहीशी होवो, त्यामुळे मी वाढतही नाही किंवा घटतही नाही. माझ्या अंतहीन महासागरावर संसार हा कल्पना मात्र आहे. मी अत्यंत शांत आहे, निर्विकार आहे, निराकार आहे आणि आता हेच माझे आश्रयस्थान आहे. आत्मा विषयात नाही आणि विषय त्या निरंजन आत्म्यात नाहीत. अशा प्रकारे मी अनासक्त, स्पृहामुक्त आणि स्पृहामुक्त आहे व त्यामुळेच त्यांचे आश्रयस्थान आहे. अहो, मी चैतन्य मात्र आहे. संसार इंद्रजालाप्रमाणे आहे, त्यामुळे न काही मिळवण्याजोगे आहे व न काही टाकण्याजोगे आहे. अध्याय 7 समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय 8. श्री अष्टावक्र म्हणाले, जेव्हा मन काही इच्छिते, काही विचार करते, काही स्वीकारते, काही टाकते, दुःखी होते किंवा सुखी होते, तेव्हा बंधन निर्माण होते. जेव्हा मन कशाचीही इच्छा करीत नाही, चिंता करीत नाही, सोडित नाही किंवा हवे हवे असे करीत नाही, सुखी किंवा दुखी होत नाही, तेव्हा मुक्तीच असते. जेव्हा मन कुठल्याही दृष्टीने विषयात गुंतते, तेव्हा बंध निर्माण होतो आणि जेव्हा मन सर्व विषयांपासून अनासक्त होते, तेव्हा मोक्ष असतो. जेव्हा मी नसेल तेव्हा मोक्ष, जेव्हा मी असेल तेव्हा बंध. अशा मतीला जो उपलब्ध झाला, ह्यात स्थिरावला, त्याला मग ही इच्छा, हा स्वीकार, हा त्याग असे होत नाही. अध्याय 8 समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय 9. श्री अष्टावक्र म्हणाले, केलेली आणि न केलेली कर्मे व सुखदुःख द्वंद्व कोणाचा कधी शांत झालेली नाही आहेत. हे समजून घेऊन ह्या संसारात उदासीन निर्वेद होऊन अव्रती म्हणजे अनाग्रही व त्यागपरायण हो. हे प्रिय, लोकव्यवहार, उत्पत्ती आणि विनाश पाहून कुणा भाग्यशिलाचीच जगण्याची कामना, भोगण्याची वासना व ज्ञानाची इच्छा शांत झाली आहे. हे सारे अनित्य, तीन तापांनी दूषित, सारहीन, निंदित व त्याज्य आहे, असा बोध अवलोकनाने होऊन निश्चय होताच तो शांतीला प्राप्त होतो. असा कोणचा काळ आहे, कोणचे वय अवस्था आहे की जेव्हा मनुष्याला द्वंद्व नव्हते, सुखदुःख नव्हते. म्हणून त्यांची उपेक्षा कर. यथाप्राप्त जे मिळाले त्यात परिस्थितीत संतोष मानणारा मनुष्य सिद्धीला प्राप्त होतो. महर्षींची, साधूंची, योग्यांची अनेक भिन्न भिन्न मते आहेत. हे पाहून
बुद्धिमान मनुष्य त्यांच्या मतांची उपेक्षा करतो, त्यांच्या मतांच्या गुंत्यात अडकत नाही व शांती मिळवितो. जो उपेक्षा, समता आणि युक्तीद्वारा चैतन्याच्या सत्यस्वरूपाला जाणतो, तो काय गुरु नाही? भूतमात्रांचे विकार यथार्थ रूपाने पहा, म्हणजे शरीरादिकांपासून अलग होऊन तू आत्मस्वरूपात स्थित होशील आणि साक्षीभूत आत्मा तुला प्रतीत होईल. वासना हाच संसार आहे, म्हणून वासना गेली की संसार गेला असे जो जाणतो तो सर्वापासून मुक्त झाला. मग आता जे आहे, जसे आहे त्या सर्वांचा स्वीकार आहे. अध्याय 9 समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय 10. श्री अष्टावक्र म्हणाले, वैरी रूप काम व अनर्थाने भरलेल्या अर्थाचा त्याग कर आणि त्या दोघांच्या कारणरूप धर्माचाही त्याग करून तू सर्वांची उपेक्षा कर. मित्र, शेत, धन, घर, स्त्री, भाऊबंध इत्यादी सर्व संपत्तीला तू स्वप्नाप्रमाणे किंवा इंद्रजालाप्रमाणे समज, कारण ते सर्व 3-5 दिवसांचेच असतात. जेथे जेथे वासना निर्माण होईल तेथे तेथे संसार आहेच असे समज. परिपक्व वैराग्याचा आधार घेऊन तृष्णा वासनाहीन हो. तृष्णा हाच बंध आहे व तिचा नाश हाच मोक्ष आहे. संसारात असंग होण्यानेच निरंतर आत्म्याची प्राप्ती व तुष्टी होते. तू एक शुद्ध चैतन्य आहेस. संसार जड व असत आहे, अविद्याही असत आहे. एवढे जाणल्यावर आणखी जाणून घ्यायची काय जरुरी आहे? तुझे राज्य, पुत्र पौत्र, शरीर आणि सुख जन्मोजन्मी नष्ट होत आली आहेत, जरी तू त्यांच्यावर आसक्त बनला होतास. अर्थ, काम, पुण्यकर्म सुद्धा तू खूप करून चुकला आहेस, तरी सुद्धा ह्या संसार रूपी जंगलात मनाला शांती मिळाली नाही. आता तरी शांत बस, फक्त साक्षी हो. किती जन्म तू शरीराने, मनाने व वाणीने श्रमपूर्ण व दुःखपूर्ण कर्मे केलीस, तरी सुद्धा उत्पात रूपी संसारात मनाला थोडा सुद्धा विश्रांतीचा क्षण मिळाला नाही. तेव्हा आता तरी निदान साक्षी रहा, करता राहू नकोस. अध्याय 10 समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय 11. श्री अष्टावक्र म्हणाले, हे जनका, एखाद्या गोष्टीचा अभाव असणे किंवा तिची प्राप्ती ह्या गोष्टी स्वभावतः होत असतात. असे जाणून ह्याकडे साक्षी वृत्तीने पाहणारा विकाररहित व क्लेशरहित झालेला पुरुष सहज सुखाने शांत राहत असतो. सर्वांना निर्माण करणारा ह्या जगात फक्त ईश्वर आहे, ही सर्व त्याचीच लीला आहे असे निश्चयपूर्वक जाणून जो आशारहित होऊन सर्वांचाच प्रभुकृपा म्हणून स्वीकार करतो, तो कशातच आसक्त न होता शांत भावाने असतो. काले करुण दैवाने या आपत्काल व संपदा येत असतात. हे ज्याला पक्के ठाऊक आहे, तो कशाचीही इच्छा किंवा कशाचेही दुःख न करता स्वस्थेंद्रिय व नित्य संतुष्ट असा राहतो. सुख आणि दुःख, जन्म आणि मरण ही दैवयोगाने प्राप्त होतात असे निश्चयाने जाणणारा पुरुष
सहज प्राप्त कर्मांचा बोजा न वाटू देता ती करतो, पण कशातच आसक्त होत नाही. चिंतेमुळे संसार दुःख निर्माण होते हे ज्याने स्वतःवर ठसवून घेतले आहे, त्याला कशाचीच इच्छा राहत नाही व तो चिंतारहित सुखी व शांत असतो. मी शरीर नाही, हा देह माझा नाही, मी ज्ञानस्वरूप बोधरूप साक्षी आहे, असा बोध आत्मगत झालेला पुरुष केलेल्या व न केलेल्या कर्मांचे स्मरण करीत नाही, मनात घोळवत नाही, त्यामुळे कैवल्यातच त्याचा निवास असतो. ब्रह्मापासून गवतापर्यंत सर्वत्र मीच आहे अशी अनुभूती प्राप्त केलेला व सर्व रूपात समावलेला संकल्परहित शुद्ध स्वभाव शांत लाभालाभ रहित पुरुष आत्मानंदात परिपूर्ण असतो. या आश्चर्यमय विश्वाच्या ठिकाणी वासनारहित आत्मबोध स्वरूपात विवरणाऱ्या पुरुषाला सर्वत्र हरिरूपाचीच अनुभूती येत असल्याने दुःखरूप अनुभवास न येता तो शांती स्वरूपानेच असतो. 11वा अध्याय समाप्त. श्री अष्टावक्र गीता 12वा अध्याय. श्री जनक म्हणाला, हे श्री गुरो, मी सर्व शारीरिक कर्माचा त्याग, जपपाठादी वाणीच्या कर्मांचा त्याग करीत शेवटी मनात येणाऱ्या विचाराचाही त्याग करून साक्षी भावात राहू लागल्याने मी आत्मस्वरूपात लीन झालो आहे. अदृश्य अशा आत्म्याचे तो ध्यानाचा विषय होऊ शकत नसतानाही शब्द, विचार व रूप ह्यांच्या सवयीने त्यांच्याद्वारा ध्यानाची क्रिया करणे हाच विक्षेप बाधा आहे. त्यामुळे ध्यान करण्याच्या क्रिये विरहित होऊन मी स्वरूपात स्थिर आहे. जड समाधी साधण्याकरिता मनाने संकल्पाची व इतर योग क्रिया करणे हा नियम, हाच अध्यास आहे व मनाच्या व्यापाराची सहज समाधीला आवश्यकता नाही. त्यामुळे त्या समाधीशिवाय मी आत्मानंदात आहे. हे प्रभो, टाकण्यायोग्य व घेण्यायोग्य वस्तूंचा अभाव असल्याने, अर्थात आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्याने मला टाकण्यासारखे किंवा घेण्यासारखे काही राहिले नाही व त्यामुळे हर्ष विषादही गेले व आता मी आपल्या स्वरूपात स्थिर झालो आहे. आश्रमधर्म व त्याची फळे, त्यागी संन्यासाचा, अनाश्रमीचा दंडधारणादी धर्म व योग्याचा धारण ध्यान इत्यादी धर्म ह्या विरहित मी आहे. ह्या सर्वांचा मी साक्षी चिद्रूप आहे. कामनेमुळे कर्माचे अनुष्ठान करणे किंवा कामनापूर्ती होणार नाही हे जाणून तिचा त्याग अज्ञानामुळे होतो. हे नीट ठाऊक असल्याने मी कर्म करण्याची व टाकण्याची इच्छा करीत नाही व स्वतःच्या नित्यानंद स्वरूपात स्थिर राहतो. अचिंत्य अशा ब्रह्माचे चिंतन करताना मनाने चिंतनाची क्रिया केली जाते, म्हणून मनाच्या त्या क्रियेचा विचाराचा त्याग करून मी स्वभावात राहतो. ज्या पुरुषाने ह्या प्रकारे शरीराच्या व मनाच्या सर्व क्रियांचा त्याग करून आपल्या स्वरूपाला जाणले, तोच कृतार्थ म्हणजेच जीवनमुक्त होतो. अशा क्रियारहित सहज अवस्थेत जो राहतो तोच ह्या देहात असूनही विदेह मुक्ती अनुभवत असतो. 12वा अध्याय समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय 13वा. जनक म्हणाला,
सर्व विषयांबद्दलच्या आसक्तीचा साक्षी वृत्तीने जो सहजगत्या त्याग घडला व त्यामुळे चित्ताला जी स्थिरता आली ती भगवी वस्त्रे धारण करणाऱ्या संन्याशालाही दुर्लभ आहे. त्यामुळे साक्षी वृत्तीत राहून ग्रहण व त्यागाची आसक्तीही संपली व मी आत्मानंदातच उरलो. कुठे कर्मकांडाने शरीर शिणले आहे, कुठे पाठांतराने वाणीला क्षीण आला आहे, तर कुठे मनन चिंतनाने मन मरगळून गेले आहे. हे पाहून ह्या सर्वांचा त्याग करून मी निर्धाराने आत्मानंदात राहिलो आहे. शरीरादींनी होणारी कर्मे आत्मा करीत नसतो हे जाणून घेतल्याने मी सहज प्राप्त कर्मे अलिप्त राहून साक्षी भावाने करूनही मी आपल्या सुख स्वरूपातच राहतो. ज्याला देहासक्ती आहे त्यालाच कर्म करण्याची अथवा न करण्याची बंधने असतात. पण देह राहो किंवा जाओ अशा माझ्या अवस्थेमुळे मी सहज सुखात असतो. लौकिक व्यवहार म्हणजे चालणे, फिरणे, बसणे, उठणे ह्यापासून अभिमान रहित झाल्याने मला लाभ अथवा हानी नाही. त्यामुळे मी झोपलेला असो, बसलेला असो वा फिरत असो, ह्या क्रियांमुळे माझी आत्मानंद अवस्था मोडत नाही. सारी कर्मे सोडून मी झोपलो तरी माझी काही हानी होत नाही किंवा कर्मे करून मला काही प्राप्त करण्याची कामना नाही. त्यामुळे लाभ हानीचा विचारच नसल्याने मी सहज सुखात असतो. निरनिराळ्या परिस्थितीतील सुखांची आंदोलने पाहून मी सुख व दुःख ह्यात भेद मानिनासा झाल्यामुळे सुखी आहे. 13वा अध्याय समाप्त. श्री अष्टावक्र गीता अध्याय 14. जनक म्हणाला, जो पुरुष स्वभावाने शून्य चित्त आहे तो प्रारब्ध कर्मानुसार आलेले विषय भोगतो. पण जसा गाढ झोपलेल्या माणसाने उठवण्यात आल्याने त्या झोपेचा पगडा असतानाच सांगितलेले काम करावे, त्याच प्रकारे हानी लाभाचा विचार न करता अलिप्त व साक्षी राहून ती कर्मे करतो. शून्य चित्त झाल्यामुळे माझ्या विषय भावना मावळल्या आहेत. पूर्णात्मदर्शी अशा माझी विषय भोगांची इच्छा नष्ट झाल्याने आता माझे धन कुठले, मित्र कुठले, शास्त्रांचा अभ्यास कुठला आणि निदिध्यासनादिक कुठे उरले. माझे तर कशाबद्दलच आस्था बुद्धी राहिली नाही. साक्षी पुरुष व परब्रह्म परमात्म्याचा बोध होऊन साऱ्या आशा मावळल्या, बंधने गळून पडली व मोक्षाचीही कामना शिल्लक राहिली नाही. विकल्प शून्य अंतःकरणाच्या निभ्रांत पुरुषाच्या अवस्थेत स्वच्छंदाने वावरणाऱ्या त्या मुक्त पुरुषाला त्याच मुक्त अवस्थेला पोहोचलेला मुक्त पुरुषच जाणतो. 14वा अध्याय समाप्त.